चला सामना सुरू करा. डॉट बॉलनी होती डावाची सुरुवात. गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाशच्या सोबत समोर असेल आव्हान. राहुल गोलंदाजी करतोय. राहुल मराठे बॅटिंग मध्ये मात्र देवा गायकवाड देवेंद्र यांच्या माध्यमातून खेळला गेला एक लाजवाब प्रहार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. काय करतोस तू? देवासोबत संकेत कोसळे सलामीवरच्या भूमिकेत. देवानी चढवला हल्ला बोल. जवळ एक डॉट बॉल आला होता यावेळी टॉप पेज, परंतु नो मॅन्स लँड मध्ये 2 डॉट आले. त्यानंतर एक षटकार आला. त्यानंतर मात्र एक सिंगल अंकित केली जाते. 4 चेंडूंच्या पाठीमागे 7 धावा. पंचांना मात्र आता विनंती असेल की सामना आपण कोणत्याही प्रकारे थांबवला जाणार नाही याची काळजी घ्या. बॅकफुटवरती हलक्या हाताने खेळलेला चेंडूवरती एक सिंगल घेतली जाते. यावेळी पुन्हा एकदा देवाचा ब्लास्ट. हल्ला बोल. धीरज मराठे डाऊन द बॉल. विकेटचं पतन. पकडली कॅच. महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मागील वर्षी आपण जर विचार केला ना, देवेंद्र गायकवाड हे अभय 11चा पार्ट होते, अभय 11चा भाग होते आणि अभय 11 या संघाला तृतीय क्रमांकाच्या बक्षिसापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या खेळाडूनं केलं होतं. परंतु यावर्षी मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवीन फलंदाज अक्षय महांगडे मैदानाच्या आत दाखल. राहुल मराठे दुसरा षटक कोण आहे? बॉलर कोण आहे? आयुष मोहिते गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. डेड बॉल असेल. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. यस, विकेटचं पतन. पकडली या कॅच. संकेत कोसळे बॅक टू पवेलियन. संकेत हॅज टू डिपार्ट. आयुषच्या माध्यमातून अप्रतिमरित्या गोलंदाजी केली जाते. धीरज मराठे वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या दिशेने धावतायत. चेंडू चाललाय डी झोन मध्ये. मिळेल एक धाव. एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या षटक पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या देखील पहिल्या चेंडूवर विकेट आली. संकल्प मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकल्प आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला फटका. युवा क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये तैनात. या दरम्यान थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. ओव्हरथ्रो देखील. आपण पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत. या चेंडूवर धावा किती पंच रोहन सर आपल्याला सांगतील. 4 धावा येत आहेत. त्याचबरोबर मागील सामन्याचा सामनावीर अथर्व गायकवाड या खेळाडूला गौरवण्यात येत आहे सामनावीराच्या पुरस्कारानं आणि हा पुरस्कार दिला जाणार आहे जितू दादा महांगडे यांच्या माध्यमातून. मी आपणास विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे आणि हा पुरस्कार द्यायचा आहे. अथर्व गायकवाड सामनावीर. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज अगदी क्षेत्ररक्षकांचं जाळं. यस, विकेटचं पतन. धावा येत आहेत. रोहन सर 2+ विकेट.
2+ विकेट, 2 धावा घेतल्या जातील. त्याचबरोबर 17 धावा, 2 षटका अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अथर्व गायकवाड मॅन ऑफ द मॅच, सामनावीर जितूदादा महांगडे यांच्या हस्ते दिला जाईल हा पुरस्कार. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल. मुन्ना आले, मुन्ना गेले, विकेटचं पतन. युवा गोलंदाज, अगदी एसटीच्या उंची एवढा गोलंदाज, आणि एसटीच्या उंची एवढ्या गोलंदाजानं मुन्नाला धाडलंय पवेलीच्या दिशेने माघारी. विकेटचं पतन. नवीन बॅट्समन निखिल महांगडे. राजू शेठ शिर्के यांच्याकडे कोणतरी एका प्लेअरचा मोबाईल आहे, तो मोबाईल घेऊन जायचा आहे. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात इथं मात्र 1 धाव मिळते. 3 धावा या चेंडूवर. याचबरोबर गणेश महांगडे पुणे पोलीस अर्थात शंभू 11 संघाचे सर्वेसर्वा यांचं होतं शुभ आगमन. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शंभू 11चे सर्वेसर्वा गणेश दादा महांगडे पुणे पोलीस यांचं आगमन झालेलं आहे. मोठा फटका यावेळी खेळला गेला आहे. डीपमध्ये तैनात क्षेत्ररक्षक नयन महांगडे यांचं देखील शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. याही वेळी अप्रतिम गोलंदाजी, परंतु जयष्टीच्या बाहेरच्या बाजूला पंच रोहनचा इशारा, वाईड बॉल. 24 धावा धावफलकावर लागतात. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. आखू टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन दुकानात फटकावला गेला. आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. श्रीनाथच्या माध्यमातून अतिशय लाजवाब कामगिरी, चपळाई पाहतोय आपण या युवा गोलंदाजाची. 2 धावा घेतल्या जात आहेत. श्रीनाथ महांगडे, श्रीनाथ मराठे माफ करा. 4 चेंडू हाताळले गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. श्रीनाथ मराठे ब्रदर्स संघाकडून योगदान देत असताना हा युवा शिलेदार, बॅटची एज राहुल मराठे यांनी टिपला. एक अप्रतिम झेल श्रीनाथच्या माध्यमातून. विकेटचं होतंय पतन. निखिल महांगडे हॅज टू डिपार्ट. निखिल महांगडे बॅक टू पवेलियन. धीरज मराठे, राहुल मराठे, श्रीनाथ मराठे ब्रदर्सचा हा संघ, आणि या संघामध्ये लाजवाब कामगिरी. चला जलद गतीनं सामना सुरू ठेवायचा आहे. पंच रोहन सर आणि याही वेळी बॅकफुटवरती बॅटची एज आहे का? यस, डॉट बॉल येतोय. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात आणखी 1 विकेट. 3 विकेट्स या षटकामध्ये येत आहेत. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. विजयासाठी आवश्यक 27 धावा. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. रियांश आणि राय 11 लगेच दाखल होतील आणि 2 फलंदाज तयार राहतील. मराठी ब्रदर्स सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा.
चला सामना सुरू करा. 27 धावांचा असेल टार्गेट. 27 रन्स नीडेड. 18 चेंडूंच्या पाठीमागे 27 ची गरज. सामन्याची असे सुरुवात झाली अवांतर धावेन. वाईड बॉल. आणखी एक वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज आहे संकल्प. वाईड 2 आलेत ना. 2 वाईड आता 2 काढले. पहिल वाईड +1 कुठं आली. चार धावा धाव फलकावर. 2 वाईड आलेत. त्यानंतर 2 सिंगल आलेले आहेत. फुलटॉस वरती प्रहार. फिल्डर डाऊन द बॉल. देवेंद्र गायकवाड. विकेटचं पतन. विकेटचं होतंय पतन. पहिला गडी गारद. पहिला झटका विघ्नेशच्या माध्यमात. धीरज मराठे अजूनही क्रीजमध्ये तैनात. नवीन फलंदाज दाखल होतोय राकेश. आपण पाहिलंय रियांश अँड राया 11 22 धावांचा यशस्वी बचाव केलाय. यावेळी अजूनही 4 धावांचं कुशन जास्त आहे. 26 धावा. 27चे लक्ष आहे. चांगली गोलंदाजी केली तर मात्र इथं मात्र सामन्याचं चित्र पलटेल. 1 धाव आणखी अंकित केली जाते वाईडच्या रूपामध्ये. खराब सुरुवात मानावी लागेल या षटकाची. 1 विकेट जरूर आली आहे परंतु आतापर्यंत 3 वाईड बॉल टाकण्यात आलेत. या दरम्यान सिंगल्समध्ये खेळला जात आहे. सिंगल डबलचा खेळ खेळला जातोय. समयसूचकता दाखवली जाते. कोणतीही गरज नाही आहे मोठे फटके खेळण्याची. आणि डिमांड तसा सप्लाय. मागणी तसा पुरवठा. यावेळी मात्र फुल टॉसचा केलाय. प्रॉपर लॉस. पाठवलाय थेट टॉस का वॉसच्या दिशेने. षटकार सीमारेषे पार. सिक्सर. या सामन्यानंतर 5 चिठ्ठ्या टाकल्या जातील. चिठ्ठ्यांमधून एक संघ जाईल टॉप 3 मध्ये आणि उरलेले 4 संघ 2 हात करतील वरती जाण्यासाठी. 12 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक पूर्ण होत आहे. माफ करा. 12 धावा धाव फलकावर. यानंतर होणार आहेत चिठ्ठ्यांमधून एक संघ दाखल होईल थेट टॉप 3 मध्ये. उरलेले 4 संघ 2 हात करतील टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. टॉप 3 मध्ये जेव्हा परत 4 संघांचे कॅप्टन्स असतात. बजरंग 11, एकविरा 11, शंभू 11 आणि गुप्तेश्वर 11. कर्णधारांनी यायचंय पुढे. इथं मात्र विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. धीरज मराठे बॅक टू पवेलियन. डिझास्ट्रस मुवमेंट. ब्रेनफेड मुवमेंट. आत्मघातकी निर्णय. लो स्कोरिंग थ्रिलर. मागील सामन्यात देखील आपण हेच चित्र पाहिलं होतं. रियांश अँड राया 11 या संघानं ज्या पद्धतीनं कमबॅक केलं होतं ना मागील सामन्यात देखील अगदी तशीच कामगिरी इथं देखील केली जाते. आयुष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. केवळ 13 धावा धाव फलकावर लागल्यात. अनुभवी गोलंदाज फौजी जयंत महांगडे सर
हे गोलंदाजी करतायत आणि आपला संपूर्ण अनुभवाची शिदोरी पणाला लावतायत. या दरम्यान बजरंग 11, एकविरा 11, शंभू 11 आणि गुप्तेश्वर 11 कॅप्टन्स येथील कॉमेंट्री बॉक्सजवळ चिठ्ठी टाकली जाईल. नशिबाची चिठ्ठी ज्या संघाच्या बाजूने लागेल तो संघ थेट दाखल होईल टॉप 3 मध्ये. आणि त्यानंतर जेव्हा टॉप 3 मध्ये संघ येतील ना तेव्हा जो चिठ्ठीने संघ वर आलाय त्याला पुढच्या वेळेस चिठ्ठी टाकता येणार नाही. त्या संघाला परत मॅच खेळावीच लागेल आणि जे 2 संघ वर जातील त्या दोघांमध्ये चिठ्ठी होईल. चिठ्ठीतून एक संघ फायनलला दाखल होईल आणि उरलेल्या संघाला तृतीय क्रमांकासाठी जो संघ पहिल्यांदा दाखल झालाय त्या संघासोबत मॅच खेळावी लागेल. या दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. जयंत यांची लाजवाब कामगिरी. षटक समाप्त. 16 धावा धावफलकावर. आव्हान पुन्हा एकदा तगडं. 6 चेंडू 11ची गरज. रियांश अँड राया 11 काय कामगिरी केली जाते. टीम गेम आणि टीम स्पिरिट पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. कर्णधाराला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. 17 धावा माफ करा करेक्शन केलं जाते. 17 धावा धावफलकावर 10 धावांची गरज असेल. 6 चेंडू 10ची गरज असताना देवेंद्र गायकवाड हे पहा पुन्हा एकदा नोंद घ्या. चिठ्ठी केली जाईल. चिठ्ठीमधून एक संघ टॉप 3 मध्ये जाईल. लक्षात घ्या टॉप 3 मध्ये. आणि जो संघ एकदा 3 मध्ये गेलाय तो संघ जेव्हा पुढच्या वेळेस चिठ्ठी फायनलिस्टसाठी होईल तेव्हा तो चिठ्ठीसाठी पात्र संघ नसेल त्या संघाला तेव्हा मॅच खेळावीच लागेल आणि ती मॅच होईल सेमीफायनलमधून जिंकलेल्या एकाच संघाबरोबर. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे आणि ही सूचना परत दिली जाणार नाही आहे. त्याचबरोबर कॅप्टन्स यायचं आहे. बजरंग 11, एकविरा 11, शंभू 11, गुप्तेश्वर 11 4 संघाचे कॅप्टन लगेचच यायचं आहे आणि 5वा संघ जो या सामन्यातील विजेता संघ असेल तो ठरेल बक्षीस पात्र फेरीमधील 5वा संघ. यावेळी अलॉंग द कार्पेट केलेला फटका. बॅकफुटवरती मारलेला स्ट्रोक. डीप विकेट रिजन. 2 धावा पूर्ण. 5 चेंडू 8ची गरज. देवेंद्र गायकवाडवर असेल मदार. 5 चेंडू 8चा बचाव करावा लागेल. लो स्कोरिंग थ्रिलरमध्ये गोलंदाजी करणं ही कला या गोलंदाजाला अवगत आहे. या टीमला डिफेन्स कसा करायचा हे माहीत आहे. चला पंच जास्त वेळ घेऊ नका. रोहन सर या चेंडूवर धावा किती घ्यायच्यात. 2 धावा. येस डेफिनेटली 2 धावा घेतल्या जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल. संकल्प केलाय की ही मॅच मी सोडणार नाहीये. ही कॅच मी सोडणार नाहीये. टेक कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि हा कॅच या मॅचला कलाटणी देणार का. राहुल मराठे मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर होत आहेत परंतु ते जबाबदारी देखील घेऊन येत आहेत. ही 4 चेंडूंमध्ये मला 8 धावा बनवाव्याच लागतील. मराठे ब्रदर्सला जर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल ना तर मात्र या 4 चेंडूंमध्ये 8 धावा खेचाव्याच लागतील. देवेंद्र गायकवाड एक कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे. संपूर्ण अनुभव पणाला लावला जातोय. विकेटचं पतन झालेलं आहे. 4 चेंडू 8ची गरज. काय होईल निर्णय. दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. फलंदाज गोलंदाज दोन्हीही दबावात परंतु या दबावाला झुगारून वरचं ठरणार कोण. बॅटची एज. बॅकवर्ड रिजन. मिळेल सिंगल. आयुष मध्ये ऑन स्ट्राइक. 3 चेंडू 7ची गरज. छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं. हार को सामने देखकर भी जो लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. षटकार. अच्छी ललकारी. फटका है भारी. मैन फ्रॉम मराठे ब्रदर्स आयुष मोहिते. छोटा पॅकेट बडा धमाका. 2 चेंडू 1ची गरज. स्ट्रोक तरी काय मारलाय मित्रांनो. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने स्टँड अँड डीवर प्रॉपर टायमिंग. हाय अँड हँडसम हा फटका. लाजवाब अगदी
फ्रेम करून ठेवावा असा फटका. 2 चेंडू आता मात्र असेल केवळ एका धावेची गरज. फिल्डर्स क्लोजिंग येत आहेत जरूर, परंतु ती 1 धाव रोखणं शक्य आहे का? चेस कंपल्सरी असेल, सुपर ओव्हर अलाउड नाही आहे. 1 धाव कंपल्सरी खेचावीच लागेल. गोलंदाजाचं कौशल्य असेल, पणाला या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? विकेटचं पतन. राहुल मराठे बॅक टू पवेलियन. आता मात्र या सामन्याची वाढती रंगत. हृदयविकाराचा त्रास असणारे प्रेक्षक कृपया या सामन्यापासून लांब राहा. 1 चेंडू एका धावेची गरज. 1 धाव 1 चेंडू चांगला तुम्हाला घेऊन जाईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये. 1 खराब चेंडू तो मात्र आव्हान संपुष्टात आणेल. देवेंद्र गायकवाडचा अनुभव की आयुष मोहिते च कौशल्य. 1 चेंडू 1 धाव. मित्रांनो बऱ्याच वेळेला 1 धाव 1 चेंडू 6 धाव बनवणं जितकं सोपं असतं ना, तितकंच एका चेंडूवर 1 धाव बनवणं अवघड असतं. आणि ही 1 धाव दबाव जे टाकते ना, तो दबाव 1 चेंडू 6 धावांचा देखील आपल्या डोक्यावर नसतो. आणि हा दबाव कोण झुगारणार? 1 चेंडू 1 धाव. अफाट आयुष्या मैदानी तू यशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू पैकी. भवताली बघ झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आज जो हुकला तो मात्र या पसरणी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये संपला. 1 बॉल 1 ची गरज. फिल्डर्स क्लोजिंग. आयुष मोहिते हिरो बनण्याची संधी. हलक्या हाताने खेळला चेंडू. यस डेफिनेटली दिस इज द मॅच. व्हॉट अ मॅच. आयुष मोहिते हिरो ऑफ द मॅच, अर्थात नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आयुष मोहिते. मराठे ब्रदर्स अगदी दिमाखात बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल. चला कॅप्टन मराठे ब्रदर्स, त्याचबरोबर बजरंग 11, एकविरा 11, शंभू 11, गुप्तशूर 11 5ही कर्णधार लगेच येतील कॉमेंट्री बॉक्स जवळ. धीरज मराठे, राहुल मराठे कर्णधार. राहुल मराठे